आणि एक खजाना सापडलेला आहे पिशवीत मला सासूबाईंचा. काय आहे बघा. आणि काय सापडलं आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. तर इथे अक्कांनी म्हणजे सासूबाईंनी जे काही आणलं होतं ते मी पिशवीतून काढून घेत होते, कारण की त्या आयुषला घेऊन बाहेर गेल्या होत्या आणि इथे सगळं आवरलं होतं. तर म्हटलं हे पिशवीतलं सगळं काढून घेऊयात. त्यानंतर इथे पावसाचं वातावरण झालं होतं आणि मी वेपर्स केले होते. तर इथे वरती मी वाळत टाकले होते, तर ते वेपर्स बघा मी इथे काढून आणले. मस्त छान असे झालेले आहे आणि छान असे वाळले पण आहे. त्यानंतर इथे खाली आले मी वेपर्स वगैरे घेऊन आणि बघा किती असा पाऊस चालू झाला होता. आता हल्ली पुण्यात पावसाळा चालू झाला. आईस तू मी पण पिणार आहे. चला आता मी चहा बनवते. बघा काय काय आयुष बघ, आयुष म्हणतो भजी तर भजी, भजीला तेल नाहीये. बघा दिलंय दूध, पी दूध, ते जा दूध पी म्हणू. आणि मी इकडं असं छान असं चहा ठेवलाय मस्त. इथे मस्त असा चहा मी ठेवून घेतला होता. पाऊस पडला आणि चहा पिऊ वाटतो बघा. आणि आयुषची फरमाईश होते भजी, पण मी काही इथे भजी नाही केली. मस्त छान चहा आणि खारी अशी घेतली आणि आयुषने बघा कसा पचका केला. त्याच्याकडून खारी तुटली, म्हणजे त्याने डिप केली तर ती एक्स्ट्रा डिप झाल्यामुळे ती गळली. असो, त्यानंतर मस्त छान असं अक्काने आणि मी इथं मस्त छान असं पिलो आम्ही चहा. आणि मस्त छान हसी मजाक पण चालू होता. इथे भजी न बनवता इथे मी आलूवडी घेतली होती बनवायला. अक्काला मी ते छान असं सगळं पीठ बॅटर वगैरे मिक्स करून दिलं होतं. आणि इकडे मी मसाला भाताची देखील तयारी करत होते, कारण की आहोंचा शनिवार होता आणि त्यांना उपवास सोडायचा होता. त्याच्यामुळे मी लवकरच लागले होते स्वयंपाकाला. आणि मस्त छान अशी पातळ मेथीची भाजी बनवली होती, रस्सा भाजी, मसाले भात, आलूवडी आणि चपाती असं मी बनवणार होते आज स्वयंपाकामध्ये. आणि आज मला चक्क अक्कांची मदत पण मिळते आहे स्वयंपाकात, तर खूप छान वाटतं. मदतीपेक्षा असं मला स्वयंपाक करताना कुणी बोलू चालू लागायला असलं ना, माझा स्वयंपाक असा पटकन होऊन जातो. कळत पण नाही मी कधी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि कधी स्वयंपाक झाला ते. त्या आता आयुषला घेऊन बाहेर खाऊ घालण्यासाठी गेलेले आहे. आयुषला पिझ्झा खायचा होता, तर ते आणि आयुष बाहेर पिझ्झा खायला गेला आणि त्यांचं त्यात पॉकेट राहिलेलं आहे. आल्यावरती मी त्यांना देऊन टाकते. चला तुम्हाला बाय.